विठोबा रखुमाईचं भजन झालं। कीर्तनकार महाराजांनी कमरेला बांधलेले उपरनं सोडलं की लोकच ना जीव मा जीव यस आता आपटे घे बा। पण खऱ्या अर्थानं काल्याच्या कीर्तनाला आता सुरुवात म्हणून आतापर्यंत काय झालं होतं, हा अभंगाचा भाव होता। 11 वाजेचीच मला वेळ दिली आहे, 5-7 मिनिटं घेतली चालतील ना, तेवढे घेतो आणि थांबतो। ऐका, इथं तरुण मंडळी बसली आहे बघा बाहेर, एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा सर्वजण। कारण सांगतो आणि तुम्ही लॉनला जर लग्नाला गेलात ना तर तिथं बाथरूमचे सुद्धा पैसे द्यावे लागतात। गावातल्या पूर्ण गावाची पंगत ही युवक फुकट वाढतात, त्यांचं कौतुक करा। आणि करंज, धानोरा, किनोज, सावखेडा, घारडी, आमोदा जिथून मंडळी असतील सर्व युवकांना माझी विनंती राहील, 3 गोष्टी सांभाळा। निर्व्यसनी जीवन जगा, तुमच्या शक्तीची, तुमच्या बळाची या हिंदू धर्माला गरज आहे। जीवन निर्व्यसनी जगा। दुसरा, सर्वांनाच विनंती आहे, शब्द सांभाळा। बोलताना थोडे शब्द सांभाळा, मी पण आणि तुम्ही पण। शब्दामुळे माणसं जोडता येतात, शब्दामुळे माणसं तोडता येतात। आम्हा गरीबांना शब्दाची जर रत्न सांगणारा आपला वारकरी संप्रदाय। आणि तिसरं, खिशातला पैसा जपून वापरा। पैसा नाही ना तर या जगात काही नाहीये। कोणतंही कार्य घ्या, मी करंजला येत असताना पेट्रोल पंपावरती डिझेल भरलं, सगळेजण मला ओळखतात। 1000 पेट्रोल पंपवाले महाराष्ट्रातले माझ्या परिचयाचे, कोणीच म्हणत नाही बाबा तुम्ही चांगलं कीर्तन करता, पैसा राहू द्या। नाही, तुम्ही हा जो हार आणला ना अण्णासाहेब, हा हार फुकट नाहीये, त्याला पैसे मोजावे लागलेत। ज्या गादीवर आपण उभे आहोत ना, ही कांबळ फुकट नाहीये। तुम्ही जो चष्मा लावलाय ना आबासाहेब, तो फुकट नाहीये। हे जे टाळ आहेत ना, हे फुकट नाही, याला लागणारी दोरी फुकट नाही, तुमच्या डोक्यातली टोपी फुकट नाही, तुमच्या गळ्यातली माळ सुद्धा फुकट नाही, हा बुक्का फुकट नाहीये। तुमच्या मृदंगाची शाही फुकट आहे का? नाही माय बाप। चौबदार बाबा तुमचा ड्रेस फुकट आहे का? नाही 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 नाही। पैसा सांभाळा। बरं, तुम्हाला हे मान्य होत नसेल, आपल्या करंज गावातून ज्या वेळेला पुरुष दादा, पती, सासरे, दीर, मुलगा, ज्यावेळेला पुरुष मंडळी अंत्ययात्रेत जातात ना, सगळ्या बहिणी बोलाल फक्त, जेव्हा ते स्मशानभूमीत प्रेताच्या मागे जातात ना, घरी येतात, तर त्यांना पहिली प्रक्रिया काय करायला लावतात ते, बोला बोला बहिणींना बोला, आंघोळ करायला लावतात, कपडे तिकडेच ओले करायला लावतात, कपड्यांमध्ये पैसे असले तर बोला माय तुमले महादेवने शपथ आहे, अक्का खरं सांगा, कपडात नव्हता आणि पैसा आता। मला सांगायचं काय, पैसे स्मशानात गेले नव्हते का? घड्याळ सुद्धा त्या माणसाच्या हातातलं पवित्र कसं करता माहिती आहे? 2 थेंब पाणी लावून पवित्र आहे। तो मोबाईल तो पण सोबत होता, तोही पवित्र करतात। लक्षात घ्या, दुनिया में पैसा बना भगवान, लोकांची मानसिक स्थिती हीच आहे, पैसे को है मान। एक सांगू, राष्ट्रसंत गाडगे बाबा, शेगाव निवासी संत गजानन बाबा, यांच्याकडे व्यवहाराची श्रीमंती नव्हती, परमार्थाची उंची बघा। जा कधीतरी शेगावला, भारतातलं नाही विश्वातलं म्हणतोय मी, सगळ्यात जास्त प्रशस्त आणि चांगलं संस्थान जर कोणतं असेल तर शेगाव आहे। नियमांच्या बाबतीत स्वच्छता, पवित्रता पाहिजे असेल तर शेगाव। लक्षात घ्या, ही त्यांची परमार्थातली उंची आहे। माझी विनंती राहील, पैसा सांभाळा, गरज नाही तर पैसा खर्च करू नका। एक तुम्ही हे मान्य करणार नसणार तर
पुन्हा सांगतो, आपल्या घरी लग्न आहे, कोणीतरी आपला गरीब नातेवाईक आलाय, हळदीपासून आलाय, मंडप टाकण्यापासून राबतोय, गावात कणिक सुद्धा वाटायला त्याने मदत केली. लक्षात घ्या, वांगे कापायला थांबला, रात्रभर स्वयंपाक्याजवळ थांबला, डोळे सुजले त्याचे, तास दीड तास झोपला. पुन्हा सकाळी नवरदेवाचे पाहुणे येणार, आलेल्या पाहुण्यांकरता मारुतीपर्यंत मंदिरापर्यंत त्या माणसानं पाणी चहा नेलं, सगळ्यांसाठी व्यवस्था करतोय. लक्षात घ्या, 2 दिवस तो माणूस कंटिन्यू राबत होता. पण त्याच मंडपात एखादा श्रीमंत माणूस आला, अर्ध गाव त्याच्या मागे धावतोय. या माणसाकडे कुणाचं लक्ष नाही. मी तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारतोय, किंमत या राबणाराची आहे का त्या पैशावाल्याची आहे? लोक नाही महाराज, मोठा आहे, मोठा म्हणजे 7-8 फूट नाही का तो? काय माझी विनंती, युवकांना विनंती आहे, पुरुषांना विशेष नाही, जे तरुण युवक आहे त्यांना विनंती आहे माझी की खिशातला पैसा सांभाळा. लक्षात घ्या, आपल्याकडे काय नाही ना, बिंगोटा सुद्धा उमजू देत नाही आपले. जरा विनोद सोडा ऐका, या 3 गोष्टी सांभाळा. बांगलादेशला जे चालू आहे ते आपल्याकडे येऊ नये जर वाटत असेल तर देव, देश आणि धर्मासाठी वाहून घ्या. आपल्या लेकरांना धर्म शिक्षण द्या, धर्म शिक्षणाचा अभाव आहे. हे तुमच्या पुढे बसलेलं बेटा, ते तुझं नाव काय? हर्षो. आपला धर्मग्रंथ कोणता बेटा? जाऊ दे शाळा, मग कितवीला आहे तू? बरं, 3री. काय बेटा आपला धर्मग्रंथ माहिती आहे? नाही. तुम्हाला माहिती आहे? नाही. तुला माहिती आहे? नाही. बहीण तुला माहिती आहे? ओ मरी माय, बोला ना. माहिती आहे? असंच आहे मग ते, मी म्हटलं ना. बघा, नॅचरलिझम आणि कॉफी ती कॉफीच अशी एक नाही, असे ट्रक भरून सापडतील की धर्मग्रंथाचा अभाव आहे त्यांना. मी पुण्याला कीर्तन केलं, 38 किलो वजनाचा लेकरू माझ्या मांडीवर बसलं, पाय दुखायला लागला ना. त्याला उठ म्हटलं, उठे पण ना ते. त्याला म्हटलं मागच्या अवतारात गणपती बाप्पा होता का तू? उठलं ते. आमच्या डायरीवर पांडुरंगाचा फोटो असतो, त्याला दाखवला, ओळखतो. त्यानं असं केलं, म्हटलं गॉड. ते धावत गेलं आणि त्यानं मला असा देव दाखवला, ऐका. आणि ते लेकरू म्हटलं येशू इज अ गॉड. त्याचा बाप हे सगळं बघत होता. त्याला म्हटलं हिंदू धर्मातल्या देवाला देव म्हणत नाही, भविष्यात तुला बाप म्हणेल, सांगता येत नाही. माझी विनंती आहे सर्वांना, धर्म शिक्षण लेकरांना द्या. श्रद्धा वालकर नावाची मुलगी जर हिंदू धर्मानं प्रेरित झाली असती, आफताब नावाच्या पाप्याच्या नादाला लागून जर दिल्लीपर्यंत गेली नसती, तर त्या आफताबनं तिचे इलेक्ट्रॉनिक कटरनं 35 तुकडे केले नसते, 18 दिवस तिला फ्रीजमध्ये ठेवली नसती, आणि लव जियाची ती बडी पडली नसती. हिंदू धर्माचं शिक्षण जर तिनं घेतलं असतं तर श्रद्धा नावाची ताई आज तुमच्या माझ्यामध्ये असती. माझी विनंती काय सर्वांना, धर्म शिक्षण द्या. ही कीर्तनं ही कथा त्यासाठीच आहे का आम्हाला काही काम नाही, तुमच्याकडे पैसे जास्त आहे म्हणून आहे नाही, आपल्या लेकरांवरती सुसंस्कारचा ठेवा व्हावा यासाठी आहे. झालं विषांतर आहे का? मी सांगत होतो, भगवान परमात्म्याने गोकुळ रंजवलं गांजवलं. हळूहळू भगवान परमात्मा गल्लोगल्ली फिरताना कोणी रांगोळी काढली, पुसून टाकली. अष्टादळ काढलेली अंगाने त्यावरी मुते शब्दाचा अर्थ वाईट घेऊ नका. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी आणि जव त्या परमानंदी. म्हणून भगवंतांनी रांगोळी पुसली. गारणं घेऊन गोपिका आली, एकीच्या मागे दुसरी आली, याने आमच्या दारचं वासरू सोडलं, गाढव बांधलं. तिसरी आली, याने गाई सोडल्या आणि बैल बांधले. गारणं घेऊन आल्या. आई मान्य करत नाही, उलट बोलते. बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतंय गोजिरवान, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतंय गोजिरवान. माझे बाळ अंगाली खेळा खेळ
पेंद्या सुदामा बगुळ्या मनसुक्या मधुमंगल मित्र एकत्र केले. गोपाळांना सांगितलं, बाळांनो, गोकुळामध्ये दही दूध तूप लोणी इतकं असताना तुम्ही अशक्त का? ते सांगायचे, लाला, कराच्या बदल्यात मथुरेच्या बाजारपेठेत जातं, आम्हाला ताकाचं पाणी मिळतं. परमात्म्याला सांगितलं, तुम्ही बघितलं नाही का, तुमच्या नावानं त्या बाजारपेठेत विकतायत. गोविंदू घ्या, कोणी दामोदर घ्या घे, इतक्या देया बंद झाल्या आहेत. प्रभू 4 पैसे अधिक मिळतं म्हणून मथुरेच्या बाजारपेठेत भगवंतानं ग्रामबंदी केली की आपल्या गावातलं दही दूध तूप लोणी विकण्यासाठी मथुरेच्या बाजारपेठेत कोणी जाऊ नका. म्हणजे लोभी गोपी काय ना, रात्री मार्गस्थ होऊ लागल्या. प्रातःकाळी प्रहर रात्री उठल्या गवळणी बाळ, घुसळण मांडी येले घरोघरी सकळा, नित्यानंद प्रेमानंद कैसा गाती गोपाळा, हसनपणी कैसा गाती मदन सावळा, करती डेरे घुमाती, आनंद लागवळणी छंद छंद डोलती, येती म्हणे साजनी तुम्ही लपवा गेलोनी, कुणी कळून हा सखे येईल चक्रपाणी, कुणी करती डेरे घुमाती, आनंद लागवळणी छंद छंद डोलती, डेरे घुमाती, आणावी मैया यशोदेनं मान्य न करावं. गोपिका सांगायला लागल्या, लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे, अगं याचा खोळ्या किती सांगू, महीपत्र सिंधू वाटे. कोण होते म्हटले, वाकड्या पेंद्या सुदामा बुगड्या सुक्या मधुमंगल, गाळलेली माती रानातली रानगोकुरं, छोटी छोटी दगड लांब लांब काठ्या, याल तरी यारे लागे अवघे, आजी देतो पोट भरीन पुढे म्हणाल तो हळू हळू चला, परमात्माने तिथं शिरल्यावरती शिंके तोडले, मळके फोडले. शिंकेची तोडतो, मळकेची फोडतो, पाणी नवनीताचा. गोपिका सांगताय आवऱ्याला, अगं आवरी आवरी आपुला काना नासी गेले आमच्या सुना, माई तरी मान्य करायला त्या उलट बोलते. हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाहता, चर्चा सुरू झाली. काय काय सांग, कुणा कुणाला मी सांगू, शिरजोडी का नाही याची, बाई मी नार गोकुळची गा गवड्याची, बाई मी नार गोकुळची गा नार गवड्याची, हो शिरजोडी का नाही याची, बाई नार गोकुळची गा नार गवड्याची, बाई मी नार गोकुळची गा नार गवड्याची. आली हो धावत याने बाई काय केली ग मात, चुंबन देत गड्यामध्ये हात घाली, हा सापडे ना यशोदे बाळ तुझा गता, सोसू धिंगाणा कोठावरी सोसू धिंगाणा, गवळणी येते नंदाच्या अंगणी, गोकुळ सोडून आमच्या सुना हो घेऊन, गोपिकांनी चर्चा केली. यशोदाईला सांगितलं की आवर याला
अजून लाज नाही तुझ्या मन आईची लाज काढली आई रडायला लागली कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या आणि गवड्या घरी बोभाट उठला माट दह्याचे अरे रागीट तुझा पिता तो नंद मार तयाचा खाऊ नुकसान की माई काय करायचं मला शाळेत जाशील कागद तोम पठा मी सगळं पाठ आहे माझं मग गाई चारशील नक्की उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधन आपण खांद्यावर कांबळ घेईल पायात खळाव घालणार नाही जशी गवड्याची लेकरं जातात ना गुराख्याच्या रूपात तसा जाईल तसा बालवेच घेईल चालेल आई म्हटली तू नक्की जा परमात्मा निघाले खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी तारी तसे धेनू सावळा सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे गायचा राया रानात गेला रे माझा गोपाळ गायचा राया रानात गेला रे माझा गोपाळ परमात्मा रानावनामध्ये गाई चारताना दुपारच्या वेळेला परमात्म्याने खेळ खेळावे हमामा पोरा हमामा अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण हमामा हुतू तो खो लंगडी विटी दांडू लगोरी नाना प्रकारचे खेळ परमात्मा खेळले ऐका ना खेळता खेळता कोवड्या भुकेचे गोपाळ म्हणले लाला लाज वाटू दे 9 ते 11 ठीक होतं 11:15 झाले 11:20 झाले लाज वाटू दे म्हटले आता यामध्ये सुख नाही काय खेळण्याचे खांदी भार पोटी भूक काय खेळ एक जण काय म्हटलं माहितीये कालची एकादशी होती लालावर द्वादशी आहे आवरा पण परमात्मा म्हणला तू तर मेथीन लाडू खायले ना सकाळी असं परमात्मा म्हटले अण्णा मी तुमले नाही म्हणत आहे का आवरा म्हटले आता भगवान परमात्म्याला लांब लांब खेळणाऱ्या मित्रांना जवळ बोलवलं ये रे हे वरदवा कुड्या ऐकायला टाळी वाजवा सर्वजण पटकन कीर्तन सुरू नाद होऊया मात्र महाराजांचा मृदंगाच्या स्वरात वाजवा ये रे वरदवा कुड्या माशाचं रूप घेतलं पण भगवान परमात्म्याने मित्रांना कमरेला हात पुसायला लावले हसोनिया पुसे टेरे संघाचे हात जो कला देवादिकांना दुर्लभ आहे संत साहित्यानं पांडुरंगाच्या कृपेनं आणि आपल्या अथक परिश्रमानं मागची 32 वर्ष काला तुम्हा आम्हाला प्राप्त होतोय भाग्यवान आहात मायबाप आपण काला ज्यावेळेला गोपाळांनी खावा तृप्तीचा ढेकर त्यांनी द्यावा यज्ञ भोगवाल भगवान की पुंडलिक वरदा हरि श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान कृष्ण भगवान की जय वरद बाबुया
इस पवित्र भूमि पर हमारे 7 दिन से सप्ताह चालू है। आज 8वां दिवस है और हमारे महाराज जी सभी के लाड़के सूरबान जी महाराज की, इनके लिए जोरदार ताली। अपने लिए भगवान का जो चरित्र का दर्शन कराया और अलग अलग प्रकार की सारे अपन को मार्गदर्शन दिया, युवाओं के लिए, गांव के लिए, सभी के लिए, हम तुम सबके लिए। आग लगी आकाश में, झरझर पड़े अंगार, संत ना होते जगत में मर जाता संसार। जो परंपरा अपनी चली आ रही है संतों के द्वारा, अपने बच्चों को मार्गदर्शन करा रहे हैं, हम सभी को मार्गदर्शन करा रहे हैं, ये अपना सौभाग्य है। और ये परंपरा हमेशा चलती रहे। सभी गांव वालों से और परिसर से मेरा हाथ जोड़ के निवेदन है कि कितना भी कुछ भी हो जाए, एक दूसरे से दुख जाना, लेकिन परमात्मा के लिए समर्पण हो जाना। और मेरे बहुत खुशी है, कर्म के लिए तो मेरा आत्मा ही करण है, शरीर सावखेड़े में, लेकिन आत्मा तो करण है। और मैं आज बहुत खुश हूँ कि सभी मेरे को आज एक साथ दिख रहे हैं, इसके लिए बहुत बहुत आशीर्वाद, बहुत बहुत। और हम भगवान से यही प्रार्थना करते हैं कि आपका ये कार्यक्रम हमेशा चलता रहे, जब तक अपनी सांस से अपन हरि नाम का गुण गाते रहेंगे। क्योंकि अपन ने जन्म ही इसलिए लिया है, हरि नाम के लिए, पेट भरने के लिए नहीं। पेट तो केवल जीने के लिए अपन भोजन करना पड़ता है, लेकिन मरने के लिए तो हरि नाम भजना पड़ता है। आज जो काला कीर्तन है, काला कीर्तन का मतलब यह कि समर्पण हो जाना। जो 7 दिन से अपन कथा सुन रहे हैं, 8वां दिन है कि आत्मा को परमात्मा में समर्पण कर देना। आज का काले का मतलब यह है कि समर्पण हो जाना, साधु संतों के प्रति समर्पण हो जाना, परमात्मा के प्रति समर्पण हो जाना, माता पिता के प्रति समर्पण हो जाना, गांव के लिए समर्पण हो जाना, कोई भी कार्य के लिए समर्पण हो जाना। एक काले का मतलब यह, काले को मिला के करा जाता है, इसका नाम काला है। जैसे अभी देखो दही, ये सब इसको मिलाया जाएगा। जब भगवान की श्री राम की शादी हुई, जो बारात जनकपुर पहुंची, तो भगवान जनक जी ने पहले नंबर भोजन कराया तो दाल और चावल का कराया। क्यों कराया दाल और चावल का? कोई कमी थी? पूड़ी, गुलाब जामुन कुछ भी हो सकता था, लेकिन पहली जो पंगत उन्होंने कराई तो उन्होंने दाल और चावल की कराई। किसी ने पूछा, महाराज ये क्या, अपने इतने बाराती आए, इतने दूर से अयोध्या से आए, और आप पहली खाना तुम स्वागत उनका दाल चावल से कर रहे हो? बोले दाल चावल इसलिए कर रहा हूं कि एक दूसरे में मिल जाता है, एक कभी अलग नहीं हो सकता। कभी मैं रोटी खिलाऊंगा, रोटी तोड़ के खाई जाती है, लेकिन चावल इसको तोड़ा नहीं जाता, इसको तो मिला के खाया जाता। रिश्ते हमेशा मिले रहे, इसलिए मैंने दाल चावल की पंगत दी है। तो ये आज का दिन ही है कि परमात्मा में आत्मा को विलीन कर देना। ये जो 7 दिन से अपन कथा सुन रहे, आज जो है ना पका हुआ आम है ना, उसका रस हमारे महाराज जी के माध्यम से अपन को मिला है। ये रस का पान कराया अपन को महाराज जी ने, ये रस का पान अपन को कराया सबने। तो आज से जो इसके दिल में वो सारी गांठें खोल देना और अपने परमात्मा में समर्पण हो जाना। क्योंकि जहाँ सुमति वहाँ संपत्ति नाना। क्योंकि जिस गांव में एकता होती है, सुमति होती है, वहाँ संपत्ति की बारिश हो जाती है। एकता रहो, गांव में एकता रहो, किसी को पता नहीं चलना चाहिए, बगल के गांव को पता नहीं चलना चाहिए हमारे गांव में क्या हो रहा है। एकता बना कर रखो, तुम्हारा गांव दिन दूना रात चौगुना बढ़ेगा, मेरा वादा है। और आशीर्वाद